एक तर तुम्ही करायला पाहिजे, नाही तर त्यांनी करायला पाहिजे. यांनी केंद्राकडे पाठवला आणि ते केंद्राकडे गेलं आणि अजून पडलंय आणि हे त्याच्यात काही करत नाही. राज्यात सशक्त लोक आयुक्त कायदा अंमलात यावा यासाठी विधानसभा, विधान परिषदेत कायदा पास झाला. आम्ही एवढा त्याच्यावर जोर दिला, पास झाला. आता पास झाल्यानंतर केंद्राच्या म्हणण्याप्रमाणे जे पास झाला तुम्ही कायदा करायला पाहिजे. यांनी केंद्राकडे पाठवला आणि ते केंद्राकडे गेलं आणि अजून पडलंय आणि हे त्याच्यात काही करत नाही. एक तर तुम्ही करायला पाहिजे, नाही तर त्यांनी करायला पाहिजे. जनतेचा प्रश्न आहे, जनतेच्या हितासाठी येते. एवढा सुंदर कायदा आहे. इथं म्हटलंय लवकरात लवकर सशक्त लोक आयुक्त कायदा अंमलात आणण्यासाठी माझे शासन कटिबद्ध आहे, मुख्यमंत्री म्हणतात. आणि हे पाठवून परत ते काही करत नाही. आता फक्त जीवनाला पूर्णराम जनतेच्या हितासाठी, जनहितासाठी आता दुसरं काही करायचं नाही. तुमचा तुम्हाला लकलाभ. सरकार कायदे करण्यासाठी आहे. विधान परिषद किंवा विधानसभा कायदे करण्यासाठी आहे. करत नसेल तर जीवनाला पूर्णराम. मी 30 जानेवारी 2026 पासून पुन्हा माझे आमरण उपोषण सुरू करत आहे. शरीरात प्राण आहे तोपर्यंत शेवटचं उपोषण चालू राहील. मी एवढे वर्ष, हे 7-8 वर्षापासून प्रयत्न करतो. तुम्ही जनहिताच्या कामासाठी जर बसलात आणि कायदे जर जनहिताचे असतील तर का करायला अडचण आहे तुम्हाला? काय कायदे करण्यासाठी तर बसलात नाही. जाणून बुजून उशीर करताय काय? जाणून बुजून उशीर लावताय का? तसं मला आरोप करता येणार नाही. तुम्ही संदर्भ लावा काय करणार.